एक लिहिलेलं आहे, भारताचं मौन परराष्ट्र धोरणाच्या विरुद्ध असल्याचं सोनिया गांधींनी आपल्या लेखामध्ये म्हटलेलं आहे. सोनिया गांधी म्हणतात की सरकारनं खामेनींच्या हत्येचा निषेध सुद्धा केला नाही. इराणच्या यूएईवरील हल्ल्याचा मात्र मोदींकडून निषेध नोंदवण्यात आला. आपल्या परराष्ट्र धोरणाची विश्वासार्हता आणि दिशा ही संशयास्पद असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलंय. इराण युद्धात मौन बाळगणं हा त्रयस्थपणा नव्हे. युद्धाची घोषणा न करताच राष्ट्राध्यक्ष खामेनींचा वध करण्यात आला. अमेरिकेवर आता आक्षेप घेतला नाही तर भविष्यात ते सामान्य होईल. मोदी इस्रायलवरून परत येताच हल्ला होणं बेचैन करणारं आहे. मोदी इस्रायलला बिनशर्त पाठिंबा देऊन परत येताच हल्ला झाला. काँग्रेस अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करत असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलंय. इराण आपला धोरणात्मक मित्र आहे. अनेकदा इराणनं आपल्याला मदत केल्याचं देखील सोनिया गांधींनी अधोरेखित केलं. काश्मीर प्रश्नी 1994ला UN मधला OICचा प्रस्ताव इराणनंच रोखला होता. 2001ला वाजपेयींनी तेहरानमध्ये इराणसोबतच्या घट्ट मैत्रीला उजाळा दिला. आखातात 10 लाख भारतीय राहतात. स्वतंत्र धोरण टिकवलं तरच ते सुरक्षित राहतील, असं देखील सोनिया गांधींनी आपल्या लेखात म्हटलेलं आहे. इस्रायल इराण युद्धाचा पाकिस्ताननं धसका घेतलाय. पाकिस्ताननं नागरी वाहतुकीसाठी एअर स्पेसचा काही भाग बंद केलाय. पाकिस्तानी शहर आणि मध्य आशियातील